नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री कपिल पाटील यांच्या लोकसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सोहळा व पत्रकार परिषद दांडेकरवाडी येथील मंगलमूर्ती कार्यालयाच्या बाजूला घेण्यात आली। यामध्ये खासदार पंचायत राज्यमंत्री कपिलजी पाटील, भाजपा आमदार महेशजी चौगुले, भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील, संपर्क प्रमुख संतोषजी शेट्टी, शिवसेना सुभाषजी माने, मनसे मनोजजी गुळवी या सर्वांच्या व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा व पत्रकार परिषद संपन्न करण्यात आली। कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी माझं मनोगत अगदी थोडक्यात मांडतोय। एकच सांगतोय, मनसैनिक हा कामाला लागलेला मी सांगतो, जिथे जिथे प्रत्येक मनसैनिकाची आवश्यकता आहे आम्हाला हक्काने कॉल करा, आमचा मनसैनिक तिथे पोहोचेल। आणि एक गोष्ट मला आवडली की ज्या वेळेला आपण आम्हाला आवाज देताय, मी खास करून भारतीय जनता पार्टीच्या महिला सेनेला त्यांचं अभिनंदन करतोय की त्यांनी आमची जनता वैतागलेली त्रास बोलत आहोत। ज्या वेळेला टोरंटचा मुद्दा सर्वांना सतावत आहे, अशा वेळेला आपण सर्वजण मिळून त्या टोरंटची त्रासलेली आहे। आपण ह्याच्यानंतर लोकांच्या सोबत असाल अशी अपेक्षा करतोय। लोकांनी जे जे प्रश्न घेऊन गेलेले आहेत, टोरंटच्या बाबतीमध्ये जी जनता त्रस्त झालेली आहे, आपण नक्कीच त्या जनतेसोबत असाल अशी अपेक्षा करतोय। आणि मी माझे 2 शब्द संपवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्याच कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मीच जाहीर करतो आणि सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट निश्चितपणाने जी परंपरेने आलेली त्याचं खातं उघडण्यासारखं आहे। 14ला आपण उघडलं, 19ला 14ला पलीकडे होतं, 19ला इथंच उघडलं आणि आता 24ला इथं उघडतो। म्हणजे 100% आपली हॅट्रिक होणार या बाबतीत तीळ मात्र शंका नाही। माझ्या आधी 2 भाषणं झाली, दोघांच्या भाषणामध्ये एक मुद्दा आला। 3 भाषणं झाली, दोघांच्या भाषणात एक मुद्दा आला। त्यांनी सांगितलं की कुठे काय चाललंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कुठे काय चाललंय याची कोणाला माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मला माहिती विचारायची। तुम्ही दुसऱ्या विधानसभेत फिरत नाही ना, फिरता का? सगळ्यात जास्त मत आपण घेणार, सगळ्यात जास्त लीड आपण घेणार। कल्याण पश्चिम ही विधानसभा ही पूर्ण महायुतीच्या पाठीमागे उभी राहणारी विधानसभा। काल तुम्ही आदरणीय नेते शरद पवार साहेब यांची सभा जर बघितली असेल, माझ्याकडे व्हिडिओ आहे, 2000 लोक सुद्धा सभेला नव्हते। किती? आणि 15 तारखेला आपल्या नेत्याची सभा होणार आहे मोदीजींची, 1 लाख लोक सभेला असणार आहेत। 1 लाख हा फरक आहे। महायुतीच्या सभेला 1 लाख लोक आणि महाआघाडीच्या सभेला 2000 लोक। आणि तरी जर कोणाला शंका वाटत असेल तर मी मागे सुद्धा आपल्या सभेमध्ये सांगितलं होतं की भिवंडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करायला कल्याणला आलं पाहिजे, मुरबाडला आलं पाहिजे, त्याच्याशिवाय समजणार नाही। अजून वेळ गेली नाही, एक टीम तयार करा। हर्षल पाटील, सुभाष माने, 40 किती? 40। हा फरक कशामुळे? हा फरक 10 वर्षात आपण जे काम केलं आणि आता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार आलं त्याच्यामध्ये आपण मुरबाडकडे। कोणाला वाटते आमदार कथोरे साहेब काम नाही करत? आहे कोणाला डाऊट? कुठल्याही पक्षामध्ये थोडेसे विसंवाद असतात। नाराज शिवसेनेचे 23 शिवसेनेचे, 20 बीजेपीचे आणि 3 राष्ट्रवादीचे, अजितदादा पवार। म्हणजे 47 पैकी 46 एका बाजू, त्यानेही अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला।
राष्ट्रवादीच्या अध्यक्षाने अध्यक्षपदाचा राजीनामा 2 दिवसापूर्वी दिला. पण मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो, जिथे राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे त्याच्या वार्डात सुद्धा आपणच लीड घेणार. 3 मध्ये भिवंडी ग्रामीण मध्ये 21 जिल्हा परिषद गट आहेत. त्याच्यापैकी आपल्या आमदाराच्या जिल्हा परिषद गटामध्ये काटई खोनीचा पूर्ण, काटईचा काही पार्ट, शेलारचा एक पार्ट, एक गाव पलीकडे राहतो आणि कारिवली एक गाव. ही गावं कल्याण पश्चिम मध्ये येतात. पण बाकीच्या सगळ्या जिल्हा परिषद गटांमध्ये जेव्हा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली 7 वर्षापूर्वी, त्यावेळेला आपण एकट्याने जिल्हा परिषद लढलो होतो. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, कुणबी सेना, कम्युनिस्ट, मनसे हे 6 पक्ष आपल्या विरोधात लढले होते. किती? 6 पक्ष आपली आणि आपली एकट्याची एक. आता मी जबाबदारीने विधान करतो, आपल्या लोकांनी चर्चा करणं बंद करा. भिवंडी ग्रामीणमध्ये जसं शहरात महेंद्र बोलला की 1.5 लाख मतं घेऊ, अशी भिवंडी ग्रामीणमध्ये ही 1.5 लाख मतं आपल्याला 100% मिळणार. ही काळ्या दगडावरची रेघ. ही जातीपातीचं राजकारण कुठे सुरू नाही. हे फक्त स्तोम माजवतात. काही राजकारण जातीचं सुरू नाही. फक्त राजकारण सुरू असेल तर फक्त आणि फक्त महायुती आणि मोदींजींचंच सुरू आहे. सोडा, तुमच्याकडे काय चाललंय हे बघा. तुम्ही जे टार्गेट ठेवले की नाही, आपकी बार भिवंडी 1.5 लाख पार, हे 1.5 लाख पार करा. बाकी आमच्यावर सोडा, आम्ही तिकडे आहोत. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये, फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये स्वयंसहायता गटास 15,000 प्रमाणे 9,869 बचत गटांना 14,80,00,000 रुपये हे खेळत्या भांडवलासाठी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून, ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून आलेले. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही 2023 पासून आपलं सरकार आल्यानंतर आपल्या ह्या बचत गटांना खेळते भांडवल म्हणून त्यांनीही 60 लाख रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या बचत गटाच्या निधींना लखोपती करण्यासाठी हा निधी दिलेला आहे. हे पूर्ण महाराष्ट्राला 3400 किलोमीटरची लांबी, 3400 किलोमीटरची लांबी ही सगळ्या महाराष्ट्राला दिली. आणि त्याच्यापैकी 300 किलोमीटर ही आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी दिली. हे माझ्या मंत्रालयाचं. 30 लाख रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला प्लॅनिंग करण्यासाठी दिले, तेही माझ्या मंत्रालयात. ज्याला कोणाला डाऊट आहे, शंका आहे, त्यांनी या बसा आमच्या. माझं कपिल पाटील फाउंडेशन, मोरेश्वर आलोजी पाटील ट्रस्ट आहे. मी गोरगरीब जनतेला मदत करत असतो. कोणाला औषधाला, कोणाला शिक्षणाला, एखादा आपला बांधव अडलेला असेल, नडलेला असेल, गरीब असेल, त्याला मदत केली तर त्याचा फोटो काढायला लावायचा, मी लाभार्थी. याला मी औषधाला एवढं उपचाराला मदत केली, त्याचा फोटो बघितल्यानंतर त्या माणसाला मान खाली घालायला लागेल की नाही लागणार? असं प्रदर्शन मांडायचं असते का रस्त्यावर बोर्ड लावून? अशी समाजसेवा असते? अशी समाजसेवा आम्ही नाही करत. आमच्यावर हे संस्कार नाही. हे आम्हाला कधी कामाला येते माहिती आहे? जेव्हा निवडणूक असते ना, तेव्हा तो माणूस लोकांना सांगतो, बाबा आम्हाला मदत केली, तुम्हालाही कधी अडचण आली तर मदत करतील, त्यांच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे. माझ्याकडे आले, मी बघितलं नाही ती मुस्लिम आहे का हिंदू आहे. मी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे माझ्या बेंचवर आले आणि मला विचारलं, मेरे को डिटेल दो. 15 दिवसात मोदीजींच्या नेतृत्वात ओमानमधून त्या आमच्या भगिनीला आणण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केले. हे आमचं काम आहे. एक सांगणार, निवडणूक आली की संविधान बदलणार.
आणि 10 वर्ष मोदीजींचं सरकार आहे. काय झालं बघा, संविधानाला काय झालं, इस्लामला काय झालं, झालं का पत्रकार बंधू? नाही. मग अशा प्रकारची दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. संविधानाचा खऱ्या अर्थाने सन्मान कोणी जर केला असेल तर नरेंद्र मोदीजींच्या इतका संविधानाचा सन्मान कोणी केला नाही. मी अनेकदा भाषणात सांगितले, परत रिपीट करत नाही. 2-3 मुद्दे सांगतो. हिंदू मिलवर बाबासाहेबांचं होणारं भव्य स्मारक आघाडी सरकार असताना त्याने अनेकदा प्रयत्न केले. आघाडी सरकारमध्ये जागा हस्तांतरित झाली का? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस झाले. 3-4 दिवशी हिंदू मिलची जागा ही राज्य सरकारला हस्तांतरित केली आणि बाबासाहेबांचं भव्य स्मारक बांधण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी सुरू केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या त्यावेळच्या महायुतीच्या सरकारने केलं. संविधान असंच पूजनीय आहे, पण जसा अधिकार गणपती बनवणारा होता नीट करण्याचा, तसा अधिकार संविधान बनवणाऱ्यालाच होता, दुसऱ्या कोणाला नाही. ते बदलण्याची ताकद फक्त होती कोणामध्ये? ती बाबासाहेब आंबेडकरांमध्येच होती, दुसरा कोणी बदलू शकत नाही. ही गोष्ट अनेक आंदोलन आहेत. त्या आंदोलनामध्ये महेश चौगुले, मी, संतोष शेट्टी आम्ही सगळे एकत्र गेलोय ना आपण की नाही? पण माझी दोन्ही मुलं गेली होती. जसं टोऱ्यांचा मालक मीच आहे असं तिथे भाषण. अरे बाबानो, हे टोरेंट आलं कधी माहिती आहे का तुम्हाला? कोणी आणलं? कधी आलं? 1 जानेवारी 2007 ला. आणि त्यांच्या सोबत कोण होते? राष्ट्रवादी. ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोण मंत्री होते? इकडे येऊन जे भाषण करतात ना टोरेंटवर, त्यांच्याच कारकिर्दीत त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 11 मार्च 2020 ला मुंबऱ्याला टोरॅन्ट आणण्याचं काम कोणी केलं? काँग्रेस, राष्ट्रवादी, जितेंद्र आव्हाड केलं की नाही केलं? काय संबंध आहे माझा का मुंबऱ्याला पण टोरॅन्ट मी नेलं? दुबई में रहती है, वो बोलती है मुझे शर्म आती है भिवंडी में आने के लिए. आमच्या बहिणीला जर शर्म वाटत होती तर ही परिस्थिती कोणी निर्माण केली? आम्ही केली. बीजेपीचा आमदार केला, शिवसेनेचा आमदार केला, तेव्हा खऱ्या अर्थाने बीजेपीने, शिवसेनेने हात बळकट करा. भिवंडीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे आणि भिवंडीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. सतत भावनेच्या भरात मतदान करणं म्हणजे आपण आपल्या शहराला 50 वर्ष मागे नेणं. आतापर्यंत 55, 60 वर्ष ज्या पक्षाचं सरकार होतं, देशात होतं, राज्यात होतं, ना कब्रस्तान झालं ना काय झालं. मोदींसाठी करा. मोदींवर असेल रामासाठी करा, रामावर पण असेल देशासाठी करा, पण कमळाच्या समोरचं बटन दाबून मतदान करा. काय करायचंय? मतदान फक्त भिवंडी लोकसभा. आपल्याला जे मतदान करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. देशासाठी याच्यासाठी की 2047 ला आपली पुढची पिढी जी येणार आहे त्या पुढच्या पिढीला विकसित भारत बघायचा आहे आणि त्याच्यासाठी नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री होणं गरजेचं आहे. आणि नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं असेल तर कपिल पाटलांना तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की 20 तारखेला भिवंडी शहरातली जनता आणि आमचे सगळे महायुतीचे नेते हे आजपासून जोमाने कामाला लागून सगळ्या आपल्या सहकार्यानं सांगणार जो संकल्प त्यांनी केलेला आहे अब की बार भिवंडी 1.5 लाख पार, तो संकल्प पूर्णत्वास नेण्यास व्यक्त करतो. तुमचा आशीर्वाद मागतो. तुम्ही मला 2 वेळा आशीर्वाद दिलाय, तिसऱ्यांदा पुन्हा आशीर्वाद द्याल आणि तुमची सेवा करण्याची संधी द्याल हा विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.